करायला गेलो तेव्हा 25 गाड्या असतील आणि तो समोर झाला आणि मग काय सगळे इतके जीव घेऊन बसले. मी माझं जो वेपन होतं मी काढलं आणि त्याच्या मागे पळालो. फायर करताना काय त्याला काय करणार माझ्याकडून असं नाही बसत माझ्याकडून. पण ते बंदूक नाही बसत. तुमच्या बंदुकीवर पण तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्या वेळेला 26/11चा हल्ला झाला 26/11चा हल्ला झाला त्यावेळेला तुम्ही आता खडसे साहेबांचं माझं काही फार जमत नाही. तुम्हाला माहिती आहे आमचे संबंध कसे आहेत. ठीक आहे प्रेमाचे संबंध आहेत. पण त्यांना विचार त्यांनी मला किती शिव्या घातल्या होत्या. त्यांना विचार तू घरी होतो की कारण मी कॅमेऱ्यात दिसत होतो. कारण मी रिव्हॉल्वर गाडीत टाकून मी स्वतः ड्रायव्हिंग करून मी शोधत होतो कोण मला कुठे सापडेल म्हणून. तुम्ही काय अतिरेक्यांना मारणार होतात? हां मी बंदूक घेऊन. हां मला होतीच. कारण त्यावेळेला जे चाललेलं होतं ते बघून मी मला खर्च तू होतो की नाही घरी तू मरतो का तू हो घरी रूमवर तुझ्या जायचं नाही अजिबात. ते मला अक्षरशः शिव्या घालत होते. पण मला ते माझा नाही गुपचूप बसून असं मी कधीच गुपचूप बसू शकणार नाही असा कधीच बसू शकत नाही मी असं. पण बंदूक प्रेम काय गिरीश महाजन? बंदूक प्रेम नाही माझं. आता मला सांगा अतिरेक असेल तर मी काय काठी घेऊन थोडी जाणार त्याच्या पुढे की चल म्हणून. बिबट्या आला की तुम्ही बंदूक घेऊन आता लॅपर्ड आलं मला सांगा त्याला मारायला 2-3 शिकारी तिथे बसले झाडावर इकडे तिकडे रात्रंदिवस. आता ते आल्यावर मी काय एकदम अमिताभ बच्चन नाही ना त्या पिक्चर मधल्या की चलो फाईट करेंगे 2 जण मिळून आणि मी त्याला मारून टाकेल असं नाही ना. असं नाहीये. आता लायसन आहे माझ्याकडे सुरुवातीपासून. शाळेत कशाला घेऊन शाळेत बंदूक कशाला घेऊन गेला? नाही ते चुकून झालेलं त्या दिवशी. कारण ते माझ्या आतमध्ये पॉकेट आहे त्यात आहे त्यात थोडंसं बट त्याचं दिसत होतं. ही चूक मी मान्य केली किंवा माझी चूक झाली म्हणून. शाळेत नाही अपंगांचा कार्यक्रम होता त्याला लगेच साहित्य वाटायचं होतं. मी मुंबईहून आलेलो होतो आणि लगेच तो कार्यक्रम होता गावी जायच्या आधी आणि त्याचं थोडंसं बट त्या ठिकाणीवर दिसत होतं अगदी छोटंसं मोबाईल असल्यासारखं तर होतं. तर मी मान्य केलं की ते चूक झाली. जुनी गोष्ट. मला आता पिस्तूलवर विषय तुम्ही सोशल मीडिया बघता की नाही? त्या पिस्तूलवर तुम्हाला फार सोशल मीडियावरती तुम्हाला करतात पिस्तुल्या म्हणतात तुम्हाला माहिती का तुम्हाला काय नाव दिलं सोशल मीडियावर तर कोणाला काय म्हणेल याचं काही सांगता येत नाही. त्यामुळे काही मी फार म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत. मी बघतच नाही सोशल मीडिया कधीच बघतच नाही कधीच नाही बघत. पण अशा प्रकारे मी तुमच्या इंटेन्शनला काय बोलत तुम्ही म्हणतात की मला वाटतं मदतीला जावं असं बिबट्या लोकांना त्रास देतो त्याला मारावं असं वाटतं साप पकडायला जावं असं वाटतं. नाही तो समोर आला म्हणून मी जंगल्यामध्ये काही बंदूक पण माझ्या मागे कलेक्टर DFO CCF एवढ्या गाड्या SP सगळ्या गाड्या होत्या. जवळजवळ 25 गाड्या असतील. कोणी उतरे ना तो समोर दिसतोय मला. ते गाव समोर होतं आणि त्याने एक बकरीचं पिल्लो उचलून घेतलं. संध्याकाळची वेळ होती 5-5:30ची आणि असेच दिवस होते ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे गवताचे सगळे. आता मी ते बघितल्यावर मला एकदम मी म्हटलं अरे असं आपण कसं काय गाडीत बसून राहायचं म्हणून मी पळालो. मग वरतून मेनका गांधी वगैरे खूप चिडल्या होत्या असं. पण त्याला शूट ॲट साईडच्या ऑर्डर होत्या. मी म्हटलं तुम्हाला नव्हत्या म्हणे त्या शिकाऱ्यांना नव्हते. मी म्हटलं आता मी काय बोलू त्याच्यावर असा विषय असतो. आता परवा पण ॲक्सिडेंट झाला एक येताना तिकडनं पालघरवरून. तुम्ही बघितलं ते क्लिअर आलं नाही पण असं एक ॲक्सिडेंट झालेला होता. पोलिसांच्या दोघीकडे मला घेऊन पुढे निघून गेले त्या पोलिसांच्याकडे. मी थांबलो तिथे 2-3 महिला होत्या. ट्रकच्या टायरवरची त्याची वादावादी चालली होती. इतका वाईट ॲक्सिडेंट झाला होता. अगदी ट्रकले त्या गाडीला पूर्ण अशी ओढत घेऊन चालली गेली आणि ती त्यात अडकलेली होती गाडी. आता मी म्हटलं पुढे घे मागे घे तो ड्रायव्हर होत नाही म्हटलं कशी काय होती. मी पाहिलं तर त्याचा जो बार असतो पुढचा ट्रकचा आडवा लावलेला गार्ड म्हणून त्याच्यामध्ये ती गाडी पूर्ण अडकली. सगळ्या काचा फुटल्या त्या गाडीच्या आणि त्यात दोघे तिघे एक म्हातारी महिला होती एक त्याच्या मुलाची आई होती 14 वर्षाचा मुलगा होता. इतके रडत होते आणि ती आई तिची आजी त्या मुलाला कवटावून सोडतो ते वाचला म्हणून असं म्हणजे आपल्या डोळ्यात पाणी अशी घटना होती त्यावेळेला. आणि मग मी म्हटलं गाडी काढायची. पोलीस म्हटलं तुम्ही जा साहेब. अरे म्हटलं तुम्ही माझ्यासमोर थांबत नाही म्हटलं तुम्ही 500 फूट पुढे निघून गेले म्हटलं बघून. मी थांबलो म्हटलं तुमच्या मागे असलेला माणूस म्हटलं. आणि मग कसं करायचं तर म्हणे आम्ही क्रेन बोलवतो तुम्ही जा. म्हटलं नाही म्हटलं यांना काढा म्हटलं बाहेरून. मग ती गाडी निघतच नव्हती. मग मी ते म्हणे क्रेन आणा म्हटलं. क्रेन आलं तर 2 तास लागतील म्हटलं 20-25 किलोमीटरून तिकडून पालघरून. मग म्हटलं काय करू नका म्हटलं सगळेजण उचला म्हटलं गाडी. म्हटलं कशी काय उचलायची म्हटलं उचला गाडी मी सांगतो तसं उचला म्हटलं. आम्ही सगळ्यांनी गाडी उचलली 10-12 जणांनी मिळून ती आणि ती गाडी 1दा-2दा 3दा जोरात बाहेर काढून घेतली. तिला निघाली ती गाडी बाहेर. मग चालवत तशी आणली. दरवाजे सगळे आत चालले गेले ते काच फुटले सगळे गाडीचे पण आणली ती गाडी. म्हणजे मला असं हे मला अगदी छोटी गोष्ट आहे माझ्या म्हणजे अशा गोष्टी मला करायला आवडतं असं नाही आहे. पण जे समोर असेल ना त्या संकटावर मी कुठलाही मात करून घेतो. त्याच्यामुळे तुमच्यावर टीका होते ना म्हणून तुम्हाला तेच म्हटलं टीकेचा काय विषय याच्यामध्ये. आता मला परवा मी तुमचा एक व्हिडिओ बघितला. आता तो आता माझ्याकडे सध्या नाही पण मी तो तुम्हाला दाखवेन मोबाईलवरती. तुम्ही कुठली तरी गाडी फसलेली काढत होतात तर त्याच्यावर सोशल मीडियावरती माहिती काय झालं तुमचा तो व्हिडिओ टाकला लोकांनी आणि त्याच्यावरती म्हटलं की आमच्याकडे फसलेल्या गाड्या काढून मिळतील. आता मग काय करणार त्याला. आता तुम्ही मला सांगा पोलिसांची गाडी हा त्र्यंबकेश्वरचा विषय होता. बरोबर पाऊस खूप होता. आम्ही सगळे 12-13 गाड्या आमच्या होत्या सगळ्या. कमिशनर होते कलेक्टर होते आयुक्त होते कुंभमेळ्याचे शेखर सिंग आयुष प्रसाद होते सगळे होते CO होते तिथले आणि आमच्या 10-12 गाड्या होत्या सगळ्यांच्या मिळून. कार्यकर्त्याच्या 2-3 गाड्या असतील. कलेक्टरची गाडी होती त्यांच्या सिक्युरिटीची यांची. मी तर काही फार सिक्युरिटी घेत नाही. तर आता आम्ही
5-6 गाड्या पुढे गेल्या, मी सगळ्यात पुढे होतो. आणि मी म्हटलं आता ते आम्हाला ते साधूग्रामचं ग्राउंड बघायचं होतं. ग्राउंड बघायचं यासाठी होतं की आम्ही जिथे साधूग्रामचं नियोजन केलेलं होतं त्या ठिकाणी पूर्ण समुद्रासारखं पाणी होतं, जमीनच दिसत नव्हती. मी म्हटलं बाबा जर पुढच्या वर्षी असा पाऊस झाला तर साधूग्रामचं तरंगायला लागतील म्हटलं सगळे इथे, आपल्या जागा बदलावी लागेल. मग तिथले स्थानिक लोकही होते, तिथल्या नगराध्यक्ष होत्या, सगळेच होते. मग ते म्हणजे साहेब इकडे एक 300 एकर जागा आहे समोर, आपण हेलिपॅड वगैरे करणार होतो, ती उंचावर चांगली आहे, सगळे डोंगर आहेत बाजूला, खूप सुंदर जागा आहे, आपण ती बघू. म्हणून आम्ही ती बघायला तिथे गेलो. आता ते बघायला गेलं असताना सगळं फक्त रस्ता होता आणि बाजूला सगळं चिखल होता. आता आम्ही गाडी बरोबर टाकली, आमच्या ड्रायव्हरनी बरोबर टाकली, सगळ्यांनी बरोबर टाकली. पण पोलिसांनी काय केलं, जी कलेक्टरच्या मागे गाडी होती, कलेक्टर माझ्याच गाडीत होते, आम्ही एका गाडीमध्ये होतो, आणि त्यांनी काय केलं, ती गाडी फिरवताना आम्ही जिथून फिरलो तिथून फिरवायला पाहिजे होती, तरी मध्ये शॉर्टकट मारला आणि ती गाडी नेमकी स्लिप होत गोल गोल फिरायला लागली तिथे आणि ती चिखलामध्ये रुतली. आता 20-25 मिनिट एक्सिलेटर देतोय, ती गाडी गोल गोल फिरते, ती फसत चालली अजून. मी त्याला म्हटलं अरे ते क्लच प्लेट जाईल गाडीची, नवी गाडी महिंद्रा कंपनीची, अरे म्हटलं ती क्लच प्लेट जाईल, ती गाडी खराब होईल, तू अजून परत त्या गाडीला रुतवतोय. आम्ही आमच्या समोर गाडी, कारण आम्हाला निघता येत नव्हतं, ते रस्त्यावरच फसून गेली होती. मी म्हटलं थांब, म्हटलं मी काढतो. तर कलेक्टर ते मला म्हणत होते, तिथले CEO पण होते नगरपालिकेचे, ते म्हणे नाही नाही साहेब तुमच्याकडून निघणार नाही. म्हटलं थांब रे बाबा, फक्त म्हटलं 5 मिनिट दे म्हटलं मला. मी खाली उतरलो, तो खाली उतरलेलाच होता, पोलीस विचार त्याच्याकडून ते होतच नव्हतं. तो म्हणे साहेब क्रेन आणावं लागेल, हे आणावं लागेल, JCB आणावं लागेल. म्हटलं बरं. म्हटलं 2 मिनिट मला चाबी. मी चाबी घेतली, गाडीमध्ये बसलो. तुम्हाला खोटं नाही सांगत, 2च मिनिटात गाडी काढली मी ती बाहेर. किती मिनिटात? 2च मिनिटात. आता हा काय शो ऑफ आहे मला सांगा तुम्ही. आता ते मला जमतं, ते मी करतो. आता याच्यामध्ये लोक म्हणतात की बाबा शोबाजी करतात, हे करतात. बरं याचे विटनेस किती होते? याचे विटनेस आजूबाजूचे धरून जवळ 100 लोक होते. पोलिसच असतील तिथे 15-20 सगळे, तर 2-3 गाड्यातले. SP होते स्वतः. आता माझं तुम्ही यालाही शो ऑफ म्हणाल, आता मी काय केलं पाहिजे? जाऊ द्या, पडू द्या, ॲक्शन झाला पडू द्या, असं नाही होत. तर तू आता साधूग्रामचा उल्लेख केला, परत तुमच्या मागे त्याच्यावरनं पण तुमच्यावरती खूप टीका झाली. परत सोशल मीडियावर तुम्हाला माहिती आहे नाशिकमध्ये झाडं तोडण्यावर तुम्हाला काय नाव पडलं होतं? लाकूड तोड्या. लाकूड तोड्या. आमच्या राजसाहेबांनी दिलेलं नाव ते मला. ते त्याच्या आधीपासून राज ठाकरे साहेबच बोलले होते, त्यापासून जास्त ते फेमस झालं. बरं, पण तेव्हा तो विषय खूप तेव्हा नाशिकमध्ये चर्चा झाली. म्हणजे अगदी तुमच्या पक्षाची लोक, अगदी संघाची असणारी मंडळी त्याला विरोध करत होती. मग गिरीश महाजनांचा नाशिकची झाडं तोडण्याला एवढा अट्टहास का होता? माझा कुठेच अट्टहास नव्हता, खरं चूकच होती ती झालेली चूकच होती. ज्या पद्धतीने महापालिकेने सगळ्या झाडावर ते अलिबाबा 40 चोर सारख्या सगळ्या खुणा मारल्या, त्याच्यावर नंबर टाकले, 1 पासून तर 500, 700, 800 पर्यंत मोठमोठ्या झाडांवर, ती तोडायचीच नव्हती. ती कधीच तोडू शकत नाही आम्ही. ती चूक त्यांच्या लक्षात आणून दिली की तुम्ही हे काय केलं, कशासाठी केलं तुम्ही हे. आपलं काय 12 वर्षापूर्वी जेवढी जागा होती तेवढी आपल्याला पाहिजे. 12 वर्षामध्ये जे 5-7-8 वर्षामध्ये रोपटे झालेले आहेत त्यांना आपल्याला शिफ्ट करायचे होते. एवढंच काम होतं आपलं तिथे. एवढी मोठी मोठी झाडं, त्याच्यावर फुल्या मारत बसायच्या, ही चूकच होती ना. महापालिकेची प्रशासनाची ती चूक होती, कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्याची चूक होती. त्यांनी सगळे ते झाडावर ऑइल पेंटेड बादली आणली, मारत बसली त्या फुल्या. त्यामुळे लोकांना चिड स्वाभाविक होतं. आम्ही वारंवार सांगितलं की आम्ही हे झाडांना हातच लावणार नाही. मागच्या वर्षी जेवढ्या रोवटे होत्या त्याच्यापेक्षा एकही सुद्धा जास्त लावणार नाही, आणि फक्त त्यातली मधली जी झाडं झुडपं आलेली आहेत ती फक्त आम्ही काढू. आणि त्याच्याही बदल्यामध्ये मी सांगितलं की किती झाडं लावणार. मी लाखात झाडं. आता तुम्ही बघा नाशिकला आम्ही कसे झाडं लावतो, ते कसे झाले 6 महिन्यामध्ये, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी 15-15, 20-20 फुटाची आंध्रप्रदेशमधून झाडं आणली स्वतः जाऊन. आता ती सगळी झाडं इतकी बहरलेली आहेत. आणि आता परत या रविवारी 10,000 झाडं लावतो आम्ही. दर रविवारी आम्ही 10,000 झाडं लावायचा संकल्प केलेला आहे. आम्ही लाखात झाडं लावतो नाशिकमध्ये, लाखात. आणि असं नाही नुसती छोटी झाडं आणली पुढच्या वर्षी काही नाही. आम्ही 15 फूट, 10 फूट, 20 फुटाची झाडं आणून लावतो. आणि ती पण फक्त लिंब, पिंपळ, वड अशी सगळी देशी प्रजातीची, सगळे नाशिकरांना माहिती आहे.